होती त्यामध्ये धडाकेबाज कामगिरी या दोघांकडून पाहण्यात आली होती. मोठा स्कोर या दोन्ही जोडीने मिळून बनवला होता. चांगली पार्टनरशिप केली होती. पाहायचंय त्याचीच पुनरागमन या ठिकाणी केलं जातंय का. आणि गोलंदाजी मार्कवरती आहेत ओमकार. सातत्यानं आपण पाहतोय ओमकार या संघाची सुरुवात करताना आपण पाहतोय ओमकारला चांगली गोलंदाजी राहिली सकाळपासून ओमकार याची. नक्कीच या गोलंदाजीची या ठिकाणी हॅलो सॉरी सर, खेळताना कोणाच्या पॅन्ट मध्ये मोबाईल भेटला तर 2 रनची पेनल्टी. जेवढे जणांचे पॅन्ट मध्ये मोबाईल भेटेल तेवढे जणांना पेनल्टी लागू होईल. 2-2 रनची पेनल्टी. लक्षात घ्यायचे दोन्ही टीमनी. जर आपल्या कोणाच्या ट्रॅकमध्ये जर मोबाईल आढळला तर आपल्याला 2 धावांची या ठिकाणी पेनल्टी दिली जाईल. त्यामुळे आपले मोबाईल वगैरे असतील ते बाहेर ठेवायचे आहेत मित्रांनो. या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा पाहिले की 2-2 रन किती महागात पडतात. या पेनल्टीच्या रन्स खूप महागात पडतात. आतापर्यंत आपण पाहिले आजच्या 17मध्ये 3 मॅचेसमध्ये या पेनल्टीचा फटका बसलेला आहे. तर चालू करा मित्रांनो. टायमिंग वेळेला महत्त्व द्या. मिस्टर डीके, वेळेला तुम्ही महत्त्व दिलं नाही तर वेळ तुम्हाला महत्त्व देणार नाही. मिस्टर डीके, टाइमर ऑन. मिस्टर डीके, व्हाय इज द डिले? वॉशरूम ब्रेक. यू वांट वॉशरूम ब्रेक? प्लीज बिगिन. If you take a short player, you will play with. चला सामन्याला होते या ठिकाणी सुरुवात. टायमर ऑन केला जातोय. चला सामना चालू करायचा आहे. टायमर ऑन झालाय. ओमकार याच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू आहे. राईट आर्म राऊंड दी विकेट मारा करणार आहे. राईट आर्म राऊंड. नक्कीच सकाळपासून चांगली गोलंदाजी राहिली आहे ओमकार याची. आणि या ठिकाणी सुरुवात केली जाते मॅचचा हा पहिला चेंडू अरुण याला. आता मात्र सुंदर फटका आहे. सरळच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार येतोय चौकार. कमांड डीजे. या ठिकाणी अरुणच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला आपल्याला. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच ओमकार यावेळेस काय करतोय पाहायचंय. चेंडू थोडा हलका ठेवला होता ओमकारने. यावेळेस मात्र आता तयारी केली जाते पुन्हा एकदा पुढल्या चेंडूची. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या बाजूला लागला. जमिनीवरती आदळला. उंच गेला होता. यावरती 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. त्या ठिकाणी सिली मिडॉफला एक क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सुरुवात केली जाते ओमकार मार्फत. नक्कीच कमबॅक केले. क्षेत्ररक्षणामध्ये होतोय बदल. लॉंग ऑफला होतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जातोय आता. पॉवर प्लेचं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच ओमकार सकाळच्या 17पासून चांगली गोलंदाजी करतोय. आताही चांगला शॉट होता. कट केला होता रवी याने. यावरती मात्र 1 धाव आणि 1 धावेवरतीच मानलं जातं या ठिकाणी समाधान. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्लिपमध्ये पाहायला मिळालं होतं. आता अरुण स्ट्राईकला आहे. ओमकार टू अरुण. सहा धावा बोर्डवरती लागलेल्या आहेत. पाहायचंय या 6 धावांमध्ये भर टाकली जाते का. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू बाहेर आहेत. त्याचा फायदा घेतला जातोय का. सरळ षटकाच्या हातामध्ये आणि यावरती धावबादचा चान्स आहे.
नक्कीच दोन्हीही ठिकाणी गफलत पाहायला मिळते. त्या ठिकाणी झेलही सुटतोय आणि या ठिकाणी रनआउटही वाचला जातोय. रवी नक्कीच धाव रोखण्यात यश मिळालं, परंतु एक महत्वाचा खेळाडू अरुण या ठिकाणी जीवदान मिळतंय. झेल धरणीला दान मिळते अरुणला जीवदान. सुरुवात केली जाते ओमकार मार्फत. ओमकार टू अरुण या ठिकाणी हा सामना रंगला जातोय. पाहायचंय पुढे सरसावतोय अरुण, बॅटची एज घेते, परंतु त्या ठिकाणी काय पाहतोय पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, चुस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. आणि नक्कीच क्षेत्ररक्षणाचं महत्व क्रिकेटमध्ये खूप आहे. लास्ट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल ओमकार याच्या मार्फत. अतिशय शिस्तबद्ध आपल्याला पाहायला मिळते. षटक अजूनही एकही वाईड किंवा नो आलेला नाहीये. नक्कीच चांगली गोलंदाजी आणि यावेळी मात्र पायावरती आदळतोय चेंडू, सरळ क्षेत्रकाच्या हातामध्ये जातोय. अपील केली जाते, दाद मागितली जाते, पंच दाद भेटत आहे. नक्कीच हे चांगलं षटक या ठिकाणी होतंय समाप्त. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या 6 बिनबाद 6. कमांड डीजे. दुसरं षटक घेऊन येतोय केतन कापसे के या ठिकाणी. गोलंदाजी मार्क वरती आहेत. राईट राऊंड द विकेट मारा करणार आहे. त्याच्या समोर आहे तो रवी, एक धडाकेबाज असा हा फलंदाज आहे रवी. आतापर्यंत मात्र शांत आहे. स्ट्राईक कमी आली होती त्याच्याकडे, यावेळेस तयार होते, कारण पहिल्या षटकामध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. तदनंतर मात्र कमबॅक करताना पाहिलं होतं ओमकार याला, आणि फक्त 2च धावा नंतरच्या 5 चेंडूवरती. आणि महत्वाचं म्हणजे एकही वाईड आणि नो टाकला गेला नव्हता. पुढचा चेंडू आता मात्र कट केलाय चेंडूला आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेखा पार, येतोय चौकार. सुरुवात केली जाते पुन्हा एकदा के मार्फत. समोर रवी आहे आणि रवीच्या बॅट मधून आता मात्र चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू आहे, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसतोय. नक्कीच येतोय डॉट. आणि रवी जाणला जातो चांगल्या क्रिकेटसाठी. ओव्हरआर्म असो किंवा अंडर आर्म असो, दोन्ही ठिकाणी त्याचं वर्चस्व आहे. पुढचा चेंडू आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता, कडा घेतली जाते आणि आउटसाइड एज घेऊन स्लिप मध्ये हा चेंडू जातोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. धावबाद होता होता वाचतोय अरुण, परंतु एक धाव नक्कीच या ठिकाणी गणली जाते. धाव संख्येमध्ये पडते भर. सुरुवात केली जाते. पहिला चौकार आला होता, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर एक धाव. अशा रवीने या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा जमवल्यात. आता तो नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला आलाय तो अरुण. मागच्या मॅच मध्ये अरुणने चांगली फलंदाजी केली होती, एक चमक दाखवली होती. पाहायचंय काय होतं या चेंडूवरती. नक्कीच सुरेख फटका आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, नेत्रदीपक क्षेत्ररक्षण आकाश याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यावरती एकच धाव. नक्कीच संघासाठी 3 धावा रोखण्याचं काम आकाशने या ठिकाणी केलंय. चांगली फलंदाजी चाललंय, परंतु क्षेत्ररक्षणही तेवढंच लाजवाब या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक धावासाठी झटताना या ठिकाणी पाहतोय आपण क्षेत्ररक्षकांना. पुढचा चेंडू आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यावरती मात्र कोणतेही धाव नाही. पाठीमागे सरून थोडासा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेला, परंतु प्रयत्न अपयशी ठरतोय. डॉट येतोय, तयार होतोय के. यावेळेस मात्र चांगला वेग पाहायला मिळाला होता के मार्फत. पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा पायाच्या दिशेने हा चेंडू होता. धावबादचा चान्स आहे आणि काय पाहतोय या ठिकाणी धावबाद होतोय अरुण. बॅक टू द पॅव्हिलियन.
चला मैदानावरती उभं राहायचं नाही. टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. चला इथे टायमर ऑन आहे आणि आपल्याला या ठिकाणी लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची. जर पेनल्टीला सामोरे जायचं नसेल तर थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल टायमिंग वरती. तर आपल्याला या ठिकाणी आता अरुणची जागा घेण्यासाठी येतोय रमजान. अतुल या ठिकाणी अरुणची जागा घेण्यासाठी येतोय. नक्कीच नॉन स्ट्राईकला असेल, रवी स्ट्राईकला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं. आणि या ठिकाणी संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो रमजान. तयारी केली जाते या ठिकाणी रमजान मार्फत. नक्कीच KPLचं हे 6वं पर्व आणि या 6व्या पर्वात ही मॅच पाहायचं आहे. चांगला फटका होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव. थोडीशी संत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते कारण 2 ओव्हर आणि 1 चेंडूचा सामना या ठिकाणी झालेला आहे आणि फक्त 13 धावा. म्हणजे कुठेतरी रोखण्यात यश आले गोलंदाजांना. पुन्हा एकदा रमजान याचा पुढचा चेंडू आणि आता मात्र सुंदर फटका आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. ते कव्हरच्या दिशेला जो फिल्डर आहे बीजी ठेवलाय त्याला. नक्कीच चांगले फटके पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता. अपील केलं जात आहे त्या ठिकाणी. पंच अपील फेटाळत आहेत. नक्कीच येतोय डॉट आणि अशा डॉट बॉलची गरज आहे. रमजान मात्र यावेळेस चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. आम्ही पाहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं महागडं षटक 18 धावांचं त्याने टाकलं होतं. तदनंतर मात्र त्याने चांगला कमबॅक केलाय या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. आणि आता मात्र पुन्हा एकदा काय पाहतो अतिशय सुरेख चेंडू येतोय डॉट. आणि अशा गोलंदाजी चालू असली तर बघायलाही मजा येते. नक्कीच पाहायचंय पुढचा चेंडू. आता मात्र टॅप केलाय चेंडूला. पाहायचंय काय होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. सीमारेषे नजीक क्षेत्ररक्षण. रवी याच्या खात्यामध्ये 1 धाव, संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. आणि थोडंसं टेस्ट मॅचचं फिलिंग या ठिकाणी येत आहे. नक्कीच शांत सुरुवात चालू आहे. रवी सारखा खेळाडू त्या ठिकाणी आहे तरी ही सुरुवात मात्र शांत दिसते. आता मात्र खराब चेंडू होता आणि या खराब चेंडूवरती मिळत आहेत 5 धावा. नक्कीच एक अवांतर धाव आणि चौकार अशा 5 धावा या ठिकाणी गणल्या जातील. धावसंख्येमध्ये आता मात्र जराशी भर पडलेली दिसते. धावसंख्या होते 20, 1 बाद 20. थोडीशी मदत केली रमजानने धावसंख्या पुढे ढकलण्यासाठी कारण धावा मात्र एक न येत होत्या. आता मात्र एक चौकार मिळाला बाईच्या स्वरूपामध्ये. आणि हा चेंडू पुन्हा एकदा काय पाहतोय आपण. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी रमजान याची. वाटतं हे षटक समाप्त होत आहे आणि तिसऱ्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे 20, 1 बाद 20. कमांडीजी AP तिसाई वॉरियर्स विरुद्ध ब्लॅक पॅन्थर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचे. मिड इनिंग मध्ये आपला या ठिकाणी टॉस उडवला जाईल. गोलंदाजीसाठी आहे केतन कापशे. पहिला चेंडू आणि खोलवर टप्प्यात चेंडू त्याला खोदून काढलाय. त्या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. लॉंगऑफच्या मधून हा चेंडू गेला होता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र हवाई फायर. बाधवून तंबू मध्ये परतताना पाहतोय आपण रवी याला. नक्कीच विकेटचं होत आहे पतन. कमांडीचे
थँक्यू. सर्वेश आता रवीची जागा घेण्यासाठी येतोय. नक्कीच रवी दुर्दैवरित्या बॉक्स आउट झालेला आहे आणि केके याला सफलता मिळते. नक्कीच केकेची गोलंदाजी तारीफ करावी लागेल. अतिशय केतन अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि चालू आहे मैदानावरती त्याची एक शिस्तबद्ध गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढंच खराब क्षेत्ररक्षण होतं परंतु त्याचा फायदा उचलता आला नव्हता फलंदाजाला आणि सर्वेश एका धावेने आपलं खातं उघडतोय. केतन कापशे अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. त्याच्या मार्फत पहिलं षटकही चांगलं हाताळलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय. धावांची गरज आहे. R1 स्पोर्ट्स 11 संघाला नक्कीच धावांची गरज आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा फक्त एकच धाव, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीप मध्ये. केतन तयार होतोय. नक्कीच केतनचा कॉन्फिडन्स हाय आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. शांत वातावरणात चालू असलेला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. R1 स्पोर्ट्स संघाकडून सर्वेश येतोय आणि आता मात्र काय पाहतोय, सुरेख चेंडू. केतन अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. केतन पूर्णपणे जकडून ठेवले या ठिकाणी फलंदाजांना. पाहायचं या चेंडूवरती काय होतं. आता मात्र चांगला फटका आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही फलंदाज एकाच बाजूला उभे आहेत. या ठिकाणी होतोय फलंदाज बाद. सर्व्हिस बॅक टू द पॅव्हलियन. हॅलो, आता कृष्णा आलाय या ठिकाणी. नक्कीच गोलंदाजीमध्ये ही बदल केला जातोय. गायकवाड अरुण गायकवाड या ठिकाणी राईट आर्म राऊंड द विकेट मारा करणार आहेत आणि त्यांच्या समोर आता फलंदाजीसाठी आहे तो अतुल. मैदानावरती हवा चालू आहे. मैदान पूर्णपणे या ठिकाणी स्वच्छ होत आहे या हवेमार्फत. चला सुरुवात करायची मित्रांनो, वेळ खूप घेत आहे आपण. अरुण गायकवाड तयार होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतायत. आता मात्र पाहायचं आहे, पुढे जाण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅकफुटवर येतोय, चांगला फटका मारतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं होतं परंतु तो चेंडू मात्र रोखू शकत नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. परत एक बार करतो. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहूया. अरुण याचा चांगला चेंडू होता, चांगला प्रयत्न आपण पाहिला होता. नक्कीच क्षेत्ररक्षकाने आपलं 100% दिलं होतं त्या ठिकाणी परंतु नशिबाची साथ नव्हती. चेंडू थोडासा हाताला लागून वरती उडाला होता आणि बाउंड्री रेषेवरती गेला होता. नक्कीच सुरुवात केली जाते पुन्हा एकदा अरुण याच्या मार्फत. आणि आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने यावेळेस गॅप शोधण्यात यश मिळत आहे. नक्कीच चौकार खात्यामध्ये जमा होतोय. अतुल थोडंसं आक्रमण आता या ठिकाणी करताना आपण पाहतोय. नक्कीच 8 धावा आतापर्यंत त्यांनी जोडल्या आहेत या षटकामध्ये आणि चांगली फलंदाजी करतोय.
आणि अशाच फटक्यांची गरज असणार आहे, कारण धावसंख्या थोडीशी कमी आहे. आणि आता मला काय पाहतोय, सुरेख चेंडू, पुन्हा एकदा डॉट, म्हणजे डॉट येतोय परत चौकार येतोय, चौकार येतोय परत डॉट येतोय, परत चौकार आणि परत डॉट, असे 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. यानंतर होणारा सामना एपी देसाई वॉरियर्स विरुद्ध ब्लॅक पॅन्थर्स. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये आपण यायचं, आपला टॉस केला जाईल मिड इनिंग मध्ये. आणि आता मात्र काय पाहतोय, हवाई पायर बादोन तंबू मध्ये परत पाहतोय अतुल, याला बॉक्स आउट होतोय अतुल. शेवटचा सामना एपी देसाई वॉरियर्स आणि ब्लॅक पॅन्थर्स दोन्ही संघचे संघनायक या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये यायचं, आपला टॉस उडवला जाईल मित्रांनो. चला सुरुवात करायची आहे या ठिकाणी. अरुण गायकवाड यांचा पुढचा चेंडू, आता मात्र सुंदर फटका आहे, तिथं क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला आणि एकच धाव आणि एका धावेवरतीच बांधलं जात आहे या ठिकाणी समाधान. आणि 5 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते 35. या ठिकाणी चेक केलं जाते रिव्ह्यूचं आणि धावसंख्या 35 आहे आणि पेनल्टीच्या 5 धावा अशा या ठिकाणी ऍड केल्या जातील, म्हणजे 40 धावा आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असणार आहे. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आमचे छोटे उस्ताद स्वराज यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाण्याचे दोन्ही बाजू तुम्हाला माहिती आहेत, एका बाजूला KPL आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी. थँक्यू डिझा, थँक्यू डिझा. KPL असा कॉल आहे आणि KPL आलेला आहे. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानपन्न व्हा. टीम एपी देसाई वॉरियर आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. काय डिसिजन असेल? मी बॉलिंग घेऊ पहिलं. बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. शेवटचे मॅच नाईट क्रिकेट तुम्ही खेळणार आहात, किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल? सामने की टीम भी अच्छी है और जितना अच्छा कम स्कोर में रोक पाएंगे उतना हम लोग कोशिश करेंगे. ऑल ओव्हर KPL कल्याण प्रीमियर लीग तुम्ही खेळताय, नाईटची स्पर्धा आता आपण खेळतोय. ऑल ओव्हर कशा प्रकारे एन्जॉय करताय? KPL हर साल खेलने को मजा आता है, हर साल कुछ ना कुछ नया लाते हैं चित्तू भाई, और खेलने को भी KPL बहुत अच्छा लगता है और नाइट में भी और मजा आता है. टीम ब्लॅक पॅन्थर नाणेफेकी गमावली, तुम्हाला आता प्रथम बॅटिंग करावी लागेल. नाणेफेकी जिंकली असती काय डिसिजन असता? नाणेफेकी जिंकली असतं तर क्षेत्ररक्षण केलं असतं, पण लास्टच्या दोन्ही मॅच पण आम्ही बॅटिंग केली आहे. आता ही मॅच पण बॅटिंग करू. परंतु मागच्या मॅचेस मध्ये तुमच्याकडनं भरपूर चुका झाल्यात, या मॅच मध्ये सुधारवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. सो या मॅच मध्ये किती टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी 60-65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला देखील हा प्रश्न आहे, कारण तुम्ही अगोदर खेळत होता तेव्हा डे होतं, आता नाईट क्रिकेट तुम्ही फ्लड लाईट्स मध्ये खेळणार आहात. सो कशा प्रकारे तुम्ही KPL एन्जॉय करताय? KPL एक इव्हेंट आहे कल्याणसाठी आणि एक मेजवानी आहे आणि मजा येते खेळायला. आणि नाईटला जर क्रिकेट असेल तर क्राऊड पण खूप असतो, तर त्या अगेन्स्ट क्रिकेट खेळायला खूप मजा येते. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट, नाणेफेकी जिंकली आहे टीम एपी देसाई वॉरियर संघानं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण KPL सुरू आहे, मॅच सुरू आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आणि या ठिकाणी सुरुवात केली जाते सामन्याला. पंच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपण. मैदानाचा ताबा घेतला जातोय या ठिकाणी पंचांकडून. नक्कीच बॉल त्यांच्याकडे सुपूर्द केला जातोय आणि फलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आपण पाहतोय सुनील आणि प्रथमेश या दोघांची जोडी. सुनील आणि प्रथमेश यांची जोडी नक्कीच आजच्या दिवसामध्ये थोडी प्रभावी ठरला होता. सुनील नक्कीच पहिल्या जे सामना झाला त्याच्यामध्ये अतिशय प्रेक्षणीय असं काम त्यानं केलं होतं, चांगली फटकेबाजी केली होती. तयारी केली जाते या ठिकाणी. आजच्या दिवसाचा हा सेकंड लास्ट सामना आहे
आणि श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान यांची ही टीम आहे. नक्कीच 5 रन ऍड करून 41चं टार्गेट आपल्याला आहे. चेंडू असतील आपल्याकडे 30 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 41. सुरुवात केली जाते. टायमर ऑन केला जातोय. नक्कीच या ठिकाणी प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो विक्रांत सिंग आणि आता मात्र सुंदर फटका आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाचा चान्स आहे. अपील केलं जातं या ठिकाणी, परंतु पंच हे अपील मला वाटतं फेटाळत आहेत. पंच अपील या ठिकाणी मान्य केलं जात आहे पंचांमार्फत. नक्कीच फलंदाज होतोय बाद सुनील. एक मोठा धक्का, एक मोठा हादरा या ठिकाणी पाहतोय सुनील. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. आता सुनीलची जागा घेण्यासाठी नक्कीच आकाश आलाय, परंतु खरोखर या धावेची गरज होती का? आणि तेवढीच तारीफ करावी लागेल त्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षकाला होता, मला वाटतं सर्वेश होता, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. एक फास्ट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. तेवढंच चांगलं गॅदरिंगही पाहायला मिळालं होतं गोलंदाजामार्फत. तेवढंच गॅदरिंग पाहिलं. त्यानंतर यष्ट्याही तेवढ्या स्पीडनं उडवल्या गेल्या होत्या. नक्कीच सुनीलची खेळी संपुष्टात आले. एक महत्वाचा खेळाडू या ठिकाणी आता गारद होतोय. नक्कीच स्ट्राईकला आता प्रथमेश आहे. नक्कीच प्रथमेशच्या अंगावरती जिम्मेदारी असणार आहे. काय पाहतो या ठिकाणी रिव्हर्स शिफ्टचा अटेम्प्ट केला होता. पंच वाईट बॉल घोषित करतायत. प्लस येत आहेत त्या 4 धावा. थोडीशी खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली होती. नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती, तदनंतर मात्र एक खराब चेंडू आणि तेवढीच खराब किपिंग पाहायला मिळाली होती. एक चौकार आला होता आणि आता मात्र यावेळेस मात्र वेट केला होता लेग साईडच्या चेंडूचा आणि त्याला दिशा दिले आणि फाईन लेगच्या रिजन मध्ये नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय चौकार. विक्रांत याचं थोडस महागडं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच 9 धावा आतापर्यंत जे 2 चेंडू फेकले गेले त्यामध्ये 9 धावा. पुन्हा एकदा प्रथमेश तयार होतं. यावेळेस मात्र चांगला कट केलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिट आहे. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच ही दाद फेटाळत आहेत. नक्कीच चांगला थ्रो केला होता त्या ठिकाणी आणि यावरती मात्र एक धाव नक्कीच प्रथमेशच्या खात्यामध्ये जमा होते. परंतु जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं तेवढाच चांगला थ्रोही पाहायला मिळाला होता. यष्ट्यांचा वेध घेतला होता त्या ठिकाणी, पण प्रथमेश सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. नक्कीच सुरुवात केली जाईल या ठिकाणी विक्रांत याच्या मार्फत. आता आकाश स्ट्राईकला आलाय. लेफ्ट हँड फलंदाज आहे. नक्कीच लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी विक्रांत कडून. यावेळेस मात्र जाणून बुजून खेळलेला हा शॉट पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप अटेंड करतोय. नक्कीच 4 धावा पुन्हा एकदा गणल्या जातील धाव संख्येमध्ये. या ठिकाणी पाहायला मिळाला होता. रिव्हर्स स्वीप अटेंड केली होती 4 धावांसाठी. नक्कीच पुन्हा एकदा आता तयार होतोय. थोडस महागडं षटक पाहायला मिळतंय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न गलती केली आणि त्या ठिकाणी बाद होऊन तंबू मध्ये परततोय आकाश. चेंडू पकडला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्या ठिकाणी विकेट्सही येत आहेत आणि रन्सही येत आहेत.
थोडंसं मिलजुलं षटक या ठिकाणी पाहायला मिळते. 14 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि 2 विकेट जी गमावलेल्या आहेत. सुरुवात केली जाते या ठिकाणी. शेवटचा चेंडू असेल विक्रांत याचा आणि आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं वळणी दिली होती या चेंडूला आणि यावरती मात्र हे षटक या ठिकाणी होते समाप्त. धावसंख्या होते 14, 2 बाद 14. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. हॅलो हॅलो, दोन्ही संघांनी मेन एंट्रन्सवर लाईनअप करून घ्या. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघांनी मेन एंट्रन्सवर लाईनअप करून घ्या. सुरुवात केली जाईल दुसऱ्या षटकाला. नक्कीच या ठिकाणी पहिलं षटक थोडंसं मिलजुलं षटक राहिलं कारण 2 विकेट्सही मिळवल्या होत्या परंतु 14 धावा खर्चही केल्या होत्या. लो स्कोरिंग थरार या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच 41 धावा बनवायच्या आहेत आणि 41 धावा बनवायच्या असल्यानंतर धावा मात्र सुरेख आल्यात परंतु 2 महत्त्वाचे खेळाडू या ठिकाणी तंबूमध्ये परतलेत. सुनील आणि अशोक तंबूच्या वाटेवरती आहेत. नक्कीच सुरुवात केली जाईल. स्ट्राईकला आहे तो प्रथमेश. गोलंदाजी मार्कवर आहे कृष्णा. कृष्णा सुरुवात करतो या ठिकाणी. थोडी हलकी हवा चालू आहे मैदानावरती. नक्कीच हिवाळ्याचं हे थंडगार वातावरण आहे आणि या वातावरणात रंगलेली ही कल्याण प्रीमियर लीग KPL वर्ष पर्व 6वं आपल्या भेटीस आलंय आणि आता मात्र सुरेख फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण सर्वेश मार्फत त्या ठिकाणी होतंय. 1 धाव पहिल्या चेंडूवरतीच आले आणि थोडीशी शांत सुरुवात दिसते या ठिकाणी. कृष्णा मार्फत पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. रायटा मोहरती विकेट मारा करतोय रमजान. आता मात्र सुंदर फटका आहे लॉंगॉनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव एका धावेवरतीच मानलं जात आहे. पुन्हा एकदा समाधान. धावसंख्या होते 16. आतापर्यंत जे 2 चेंडूची फेकी केले त्यामध्ये 2 धावा जमा करण्यात यश आलेलं आहे. तयारी केली जाते पुढच्या चेंडूची. नक्कीच पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र दिशा दिली चेंडूला. कवच रिजन मध्ये नक्कीच येतोय चौकार. थँक्यू डीजे. चांगला फटका होता आणि तेवढा चांगला पॉइंटच्या आणि कव्हरच्या मधून हा चेंडू काढला होता आणि वेट केला होता या चेंडूचा. पुन्हा एकदा सुरुवात केली जाते या ठिकाणी. कृष्णाजी आता मात्र पुढे सरसावतोय आणि सरळ हातामध्ये मारला जातोय. त्या क्षेत्ररक्षकाच्या नक्कीच 1 धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने धाव संख्येमध्ये आता मात्र भर पडते. पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. या चेंडूवरती काय होतंय ते पाहायचंय. नक्कीच आतापर्यंत षटक चांगलं राहिले आणि आता मात्र काय पाहतोय बॉल बॅट्समन आउट होतय. अप्पर शॉट खेळला होता त्या ठिकाणी. ओव्हरचं होतंय समाप्ती. दुसऱ्या षटकाकडे सांगायचं धावसंख्या 21. कमॉन डीजे. आहे एक बॉल या ठिकाणी कृष्णाचा बाकी आहे. नक्कीच शेवटचा चेंडू असेल. पाहायचे काय होते या चेंडूवरती. नक्कीच तयारी केली जाते धनंजय मार्फत आणि रिव्हर्स पॅटर्न करतो या ठिकाणी. चेंडू आदळतोय शरीरावरती. नक्कीच लेगबायच्या स्वरूपामध्ये मिळेल या शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. धाव संख्या होते दुसऱ्या षटकाखेरीस 22. 3 बाद 22. कमांड डीजे.
पाहतोय आणि लो स्कोरिंग मध्ये मोठा थरार असतो हे सिद्ध होतं. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी प्रेशर क्रिएट करतो. पाहायचंय काय होतंय या चेंडूवरती. आणि आता मात्र पाहतोय सुरेख चेंडू होता, येतोय डॉट. नक्कीच अशा चेंडूची गरज असणार आहे. समीकरण कसं बदलत जातंय ते पाहायला मिळतं या ठिकाणी. 17 चेंडू आणि 19 धावांची गरज. विक्रांत तयार होतं या ठिकाणी. पुन्हा एकदा आता मात्र सुंदर फटका आहे लेग साईडच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय त्या ठिकाणी जॅकी याच्या मार्फत यावरती मिळते 1 धाव. समीकरण बदललं जाते नक्कीच या ठिकाणी. सोळा चेंडू मध्ये 18 धावांची गरज. हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये किती धावा येत आहेत हे महत्वाचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलवर टप्प्याचा चेंडू होता, पायावरती आदवतो, यावरती मात्र कोणतेही धाव नाही. नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि या डॉट चेंडूची नक्कीच गरज असणार आहे. आतापर्यंत षटक पाहिलं तर खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते विक्रांत याच्या मार्फत. पहिलं षटकही चांगलं हाताळलं गेलं होतं आणि या षटकामध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विक्रांत याचा. आता मात्र सुंदर फटका आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि यावरती मिळते 1 धाव. आणि एका धावेने नक्कीच पुढे सरकण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय प्रथमेश आणि धनंजयचा. धनंजय तयार होतोय आता या ठिकाणी फलंदाजी मार्गवरती. विक्रांत धनंजय. आता मात्र सुरेख चेंडू होता, पुन्हा एकदा पायावरचा वेध घेणारा हा चेंडू होता, कोणतीही धाव नाही. खूपच सुरेख षटक या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे डॉट 1 पुन्हा डॉट येतोय, पुन्हा त्याच्यावरतीने 1 धाव आणि पुन्हा डॉट चेंडू. म्हणजे अतिशय सुरेख आणि एक शिस्तबद्ध असं षटक या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच अवांतर धावांवरतीही अंकुश ठेवले गेले. आणि आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स पॅटर्न केली जाते त्या ठिकाणी. एका धावेचा प्रयत्न नकार दिलाय त्या ठिकाणी प्रथमेश याने. आणि या डॉट चेंडू आणि या तिसऱ्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 24. 24 फॉर लॉस ऑफ 3. या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. कमांड डीजे. सर्वेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. नक्कीच सर्वेश याची गोलंदाजी मी सकाळपासून पाहतोय, प्रभावित केले नक्कीच सर्वेश यानं. चांगली गोलंदाजीवर राहिली त्याच्या आजच्या पूर्ण दिवसामध्ये. आणि पाहायचंय हे एक महत्वाचं षटक आहे त्याच्या टीमसाठी. सर्वेशवरती नक्कीच नजर असणार आहे त्या ठिकाणी. प्रथमेशही आहे. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेण्याची संधी होती परंतु प्रथमेशने नकार दिला होता आणि स्वतःजवळ आता स्ट्राईक ठेवली आहे. तर नक्कीच काहीतरी वेगळा विचार केला असेल प्रथमेश याने. सुरुवात केली जाते सर्वेश मार्फत. पहिला चेंडू आणि पायावरती चेंडू आदळला जातोय. धावाचा चान्स आहे, फेकी केली जाते परंतु थ्रो थोडासा वाईड आणि यावरती जीवदान मिळते नक्कीच प्रथमेश याला. जर यष्ट्यांचा वेध चेंडूने घेतला असता तर नक्कीच त्या ठिकाणी मुश्किलीमध्ये पडले असते. धनंजय डिक्के या नावाने प्रसिद्ध असणारे डिक्के या ठिकाणी आता स्ट्राईकला आलेले आहेत. सर्वेश तयार होतोय. चांगला चेंडू होता सर्वेशाचा, पायावरती आदळला होता, 1 धाव आली होती. त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये केले जात आहेत थोडेसे बदल. चला मित्रांनो, टायमर ऑन आहे. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. चला सर्वेश गोलंदाजी मार्गवरती सर्वेश तयार होते. क्षेत्ररक्षणामध्ये केले गेले आहेत बदल. धनंजय डिके या ठिकाणी स्ट्राईकला आहे. बॅट्समन तयार, बॉलर तयार. त्या ठिकाणी सुरुवात केली जाते या षटकातील नॉट हा
पुढचा चेंडू आणि आता मात्र सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. अपील केले जात आहे, दाद मागितली जात आहे, पंचांचं बोट जात आहे आकाशाकडे. म्हणजे या ठिकाणी काय पाहतोय धनंजय बाद होऊन तंबू मध्ये परतोय. डीके बॅक टू द पॅव्हिलियन. कमांड डीजे. ओमकार गोलंदाजी सुरू केली होती ओमकार याने. आता फलंदाजी करावी लागेल त्याला. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. मैदानावरती थोडी हवा चालू आहे, थंडगार हवा. आणि या थंडगार हवेमध्ये चालू असलेला हा प्रेक्षणीय सामना लो स्कोरिंग थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच तयारी केली जाते. सर्वेश मार्फत या ठिकाणी तयारी केली जाते. सर्वेश तो ओमकार. आता पाहायचंय ओमकाराने सुरेख गोलंदाजी केली होती. आता फलंदाजी कशी करतोय. अतिशय सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. त्याला गाईड करण्याचा प्रयत्न केला गेला होता ओमकार मार्फत. प्रयत्न यशस्वी. येतोय डॉट. सर्वेश मार्फत चांगली गोलंदाजी. आतापर्यंत जे चेंडू पाहिलेत ना, अप्रतिम पाहिलेत सर्वेश मार्फत. पुन्हा एकदा तयारी केली जाते. काय होतंय या चेंडूवरती. समीकरण मात्र आहे 9 चेंडू 16 धावांचं. आणि आता पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळला जातोय. त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण आणि एक धाव तर पळून पूर्ण केले. हातामध्ये चेंडू ठेवला होता. दुसऱ्या धावेचा मागणी केली होती प्रथमेश याने, परंतु नकार दिला ओमकारने. नक्कीच एक चांगला निर्णय होता ओमकार याचा. आणि एका धावेवरतीच समाधान मानलं जात आहे. आता गरज असणारे 15 धावांची आणि त्यांच्याजवळ चेंडू शिल्लक आहेत 8. आणि 8 चेंडू मध्ये जी मॅच आपण हाय स्कोरिंगच्या मॅच पाहिल्या होता, जो थरार पाहिला होता, तोच थरार या ठिकाणी लो स्कोरिंग मध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच त्या पेनल्टीच्या 5 धावा किती मागात पडू शकतात हे या ठिकाणी पाहतोय आपण. विचार करा, ज्या 5 धावाच्या पेनल्टीच्या नसत्या तर 8 चेंडू मध्ये फक्त 10 धावांची गरज असते. त्यामुळे महत्वाची असते पेनल्टी. टायमिंगचं महत्वही तेवढंच आहे. सुरुवात केली जाते या ठिकाणी सर्वेश मार्फत. पुढे येऊन मारण्याचा आडवा फटका खेळला जातोय. चेंडू जातोय. हॅलो. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम्सनी मेन एंट्रन्सवर लाईनअप करून घ्या. लास्ट कॉल आहे. याच्यानंतर नो कॉल्स, ओनली ॲक्शन. सर्वेश मार्फत पाहायला मिळतंय धनंजय या ठिकाणी बाद होतोय. आणि अशा शॉटना अंडरआर्म मध्ये स्थान नाहीये. ओव्हरआर्म मध्ये हा 6 असतोय, परंतु अंडरआर्म मध्ये तुम्ही बाद ठरणार. आता अमित आलाय प्रथमेशची जागा घेण्यासाठी. नक्कीच हे षटक खूपच सुरेख हाताळले आणि जो प्रेशर क्रिएट केलाय तो वाखाणण्यासारखा आहे. 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असणार आहे. याच्या अगोदर जे षटक हाताळलं गेलं होतं त्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता सर्वेशही त्याच मार्गावरती दिसतोय. नक्कीच आतापर्यंत चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. सर्वेशने आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय. चेंडू जाऊन पायावरती आदळतोय. नक्कीच 4टी धाव या ठिकाणी जमा होते धावसंख्येमध्ये. अमित याच्या खात्यामध्ये धावसंख्या. आणि शेवटचं षटक आता बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी 14. 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असणार आहे. नक्कीच लो स्कोरिंग मॅच आहे आणि हा थरार आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. दर्शक या ठिकाणी भरपूर प्रमाणात जमा आहेत. आता संध्याकाळचं सत्र आहे, सुपर सॅटर्डे, आणि नक्कीच मी दर्शक या ठिकाणी जमा झाले आहेत. सर्व दर्शकांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो.
6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण असणार आहे. ओमकार स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला आहे तो अमित. पहिला चेंडू पाहायचंय काय होत आहे या चेंडूवरती. नक्कीच आता पण पाहिलं होतं सलगचे जे 2 सामने झाले होते या अगोदर 16 धावा शेवटच्या षटकामध्ये हव्या होत्या. एक वेळ चेस झाल्या आणि दुसऱ्या वेळेस मात्र त्या धावा चेस करू शकले नव्हते. परंतु आता 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. अमित स्ट्राईकला आहे, केली जाते सामन्याला या ठिकाणी सुरुवात. पहिला चेंडू याला कट केलंय 1 धावेसाठी. त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण केलं जातं या ठिकाणी. 1 धाव. 13 धावांची गरज असणारे चेंडू शिल्लक आहेत ते 5. मोठा ब्लास्टची गरज आहे आणि ओमकारच्या बॅट मधून तो मोठा ब्लास्ट येतोय का? नक्कीच संघाची नीड आहे. पुढचा चेंडू आता मात्र उंच उडालेला चेंडू पाहायचा सीमारेषे नजीक. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फक्त 1च धाव. फेकी थोडीशी वाईड होती परंतु रवी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कव्हर करतोय. नक्कीच पुन्हा एकदा 1च धाव. आता जिंकण्यासाठी गरज आहे 12 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 4. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. नक्कीच या चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न असेल अमितचा. केले जात आहेत थोडेसे बदल क्षेत्ररक्षणामध्ये. लॉंग लेगचं स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा मागे पाठवला जातोय डीप मध्ये आणि या ठिकाणी कव्हरचा क्षेत्ररक्षकाला पुढे घेतलं जाते. नक्कीच पंचाकडून आम्हाला इशारा येतोय वाईट बॉलचा. दंडित केलं जातं या ठिकाणी गोलंदाजाला आणि अवांतर धावा खूप कमी आपण या षटकामध्ये या पूर्ण सत्रामध्ये पाहिलेल्या आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये बऱ्यापैकी कंट्रोल प्रत्येक बॉलरने दाखवलं. या सामन्याकरून विशेषतः या सामन्यामध्ये अतिशय चांगली जबाबदारीने गोलंदाजी केली. पुन्हा एकदा आता मात्र रिव्हर्सचे पाठण केले. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच 1 धाव. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा बनवायच्या आहेत ते 10. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 10 धावा बनवायच्या आहेत. पाहायचंय उत्कंठा सिगेला लागले नक्कीच त्या ठिकाणी. आणि आता मात्र ओमकार आहे, बॅटची कडा घेतोय, चेंडू जाऊन स्थिर होतोय कीपरच्या हातामध्ये. रवी कोणती मिस्टेक करत नाहीये. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. पंच सायडामचा या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय, चेक केला जाईल नक्कीच. आमच्या थर्ड अंपायर्स मार्फत चेक होतोय. फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद. या ठिकाणी फलंदाजी टीमने घेतलेला हा रिव्ह्यू होता. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला. यानंतर आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही. शेवटचे चेंडू होतात. 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावा. म्हणजे जर गोलंदाज कोणती चूक करत नाही, नो किंवा वाईट टाकत नाही, तर या ठिकाणी सामना जवळजवळ या ठिकाणी जिंकलेला दिसतोय अर्बन स्पोर्ट्स संघाने. आणि आता मात्र औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. फलंदाज होतोय त्या ठिकाणी बाद. अमित धावबादच्या स्वरूपात नॉन स्ट्राईकला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि मला वाटतं धावेची गरजही नव्हती त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू असेल प्रगतीपथावर. धावा बनवायच्या आहेत 10. गोलंदाज होतोय या ठिकाणी तयार आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सामना विजयी होतोय R1 संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती सर्वेश याच्या मार्फत. सर्वेश याची तारीफ राहील. त्याचबरोबर बघा उद्या. थँक्यू.
रायझिंग बुल्स त्यांच्या अगेन्स्ट टीम अष्टविनायक किंग्स. आपण देखील ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचा. उद्या ठीक 8:30 वाजता सकाळी टीम सारा 11 आणि टीम अजिंक्य साहेब इलेव्हियर्स आणि त्यानंतर रॅगिंग बुल्स त्यांच्या अगेन्स्ट टीम अष्टविनायक किंग्स या चारही संघांनी ठीक 8:30 वाजता सकाळी रिपोर्ट करायचा आहे. आणि या सामन्याचा मान ऑफ द मॅच, या मॅचचा मान ऑफ द मॅच आपण देणार आहोत. सर्वेश आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. मी सन्माननीय आदरणीय दिग्विजयजी चव्हाण साहेबांना विनंती करेन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. दिग्विजय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सर्वेशला देणार आहोत. सर्वेश या, तुम्ही लवकर या. सर्वेशला आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतो आहोत. सर एक मिनिट, अंपायर्स जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अंपायर्स जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. वेल प्लेड सर्वेश. लो स्कोरिंग मॅच होती, प्रेशर आला तर असेलच, कशा प्रकारे खेळ केलास? प्रेशर तो आया था हमको, हम लोग ने सोचा था कि डिफेंड करेंगे पहले ओवर में जब 15 रन आ गया तो, बट सब लोग ने अच्छा खेला. स्पेशली थैंक्स रहीम भाई को बोलूंगा क्योंकि 2 साल से मैं बैन था, मुझे 2 बॉल में बैन कर देते थे, मतलब मेरा नो बहुत ऊपर से हाथ जाता था, बट भाई ने मेरे ऊपर भरोसा दिखाया और मेरे को ऑप्शन में लिया. उसके लिए स्पेशल थैंक्स रहीम भाई को बोलूंगा. थैंक यू रहीम भाई. केपीएल तुम्ही खेळता, कल्याण प्रीमियर लीग ऑल ओव्हर कशा प्रकारे एंजॉय करतोय? केपीएल तो हर साल खेलने मजा ही आता है. चिट्टू एकदम मस्त ऑर्गेनाइजेशन करते हैं, उनका बहुत एफर्ट रहता है. ये पूरे टूर्नामेंट में 20-25 दिन से लग जाते हैं हम लोग डेली काम पे इधर पे. चिट्टू बहुत मेहनत करते और योगी भाई स्पेशली दुबई से आए हमारे केपीएल के लिए. मॅन ऑफ द मॅच तुला मिळालाय, कोणाला डेडिकेट करशील? मेरे पेरेंट्स और मेरे भाई को करूंगा क्योंकि मेरा भाई ऑन ग्राउंड ही है और मेरे पेरेंट्स मैच देख रहे लाइव, उनका मतलब आशीर्वाद है मुझे, इसलिए मेरा अच्छा परफॉर्मेंस हो रहा है. धन्यवाद. हे होते सर्वेश, मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली आहे. वेल प्लेड. आणि पुढील मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. लगेचच आपण जाणार आहोत चालू मॅच कडे, त्या ठिकाणी लगेच आपण जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.